अकोला इथं नाना पटोले यांनी वंचितकडे पुन्हा एकदा दोस्तीचा हात पुढे केला आहे. अजूनही वेळ गेलेली नसून प्रकाश आंबेडकरांसाठी दोस्तीचा हात पुढेच आहे. त्यांनी आताही निर्णय घ्यावा असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. नागपूरच्या आमच्या उमेदवाराला वंचितनं पाठिंबा का दिला हे वेळ आल्यावर सांगेल असंही नाना पटोले यावेळी म्हणाले. कुठलीही चर्चा झालेली नाही. काल पण मी बसलो, पण मी आज अकोल्यात येऊन मी प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आमच्या जागेवर आम्ही निर्णय करू आणि मी आज प्रस्ताव दिलेला आहे. त्याच्यामुळे आजचा प्रस्ताव आपण जाहीरपणे ऐकलेला आहे. काँग्रेस वंचितने अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आम्ही त्यांना संधी दिलेली आहे. अनेक ठिकाणी काय, अनेक ठिकाणी कुठं ते नागपूरचं काय दिलेलं आहे ते वेळ मी सांगितलं आहे. माझ्याजवळ सगळी बारूद आहे, योग्य वेळ मांडू. पण आजही आम्ही आमची संधी तुम्हाला दिलेली आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे, अकोल्यात येऊन आव्हान केलेलं आहे आणि मी अजूनही दोस्तीचा हात पुढे ठेवलेला आहे हे मी जाहीरपणे सांगितलं. भूमिका मांडलेली आहे आणि जर त्यांनी अकोल्यासाठी जागा मागितली, मी काय करायचा मार्ग माझ्याजवळ आहेत, मी निर्णय घेणार. मी सांगितलं, ते म्हणले ना मला कालपर्यंत अधिकार नाही आहेत. मी अधिकार कसे आहेत मी सांगतो ना. मी त्यांना सांगितलं, मी दिलं ना खुलं आव्हान. त्यांनी सांगावं त्यांची तयारी. मतविभाजन होऊ नये ही काळजी आम्ही घेतो आहे. आम्हाला स्वातंत्र्य हे काँग्रेसने मिळवून दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानिक संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे. ते संविधान वाचवणं आणि लोकशाही वाचवणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यामुळे मी आज अकोल्यात येऊन त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढे केलेला आहे. त्यांनी प्रस्ताव द्यावा. 2 जागेचा मी काँग्रेसकडून आमचा तयारी आहे. अकोल्यातून काँग्रेस माघार घेईल. मी कुठून घ्यायची ते त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यानंतर चर्चा करू. कारण त्यांनी ऑलरेडी अर्ज भरलेला आहे. अरे ऑलरेडी असेल तर त्यांच्या मनात काय आहे ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला सांगा. नाना भाऊ, एवढा राग नाना भाऊंचा काय प्रकाश आंबेडकरांना, नाना पटोलेंचा एवढा राग काय त्यांच्या मनात? माझ्याबद्दलचा राग अजून कळलेला नाही त्यांना. त्यांना काय करतात ते मला, त्यांचे खालचे लोकसुद्धा माझ्याबद्दलचं फार अपशब्द बोलतात. मी पण वंचित आहे. त्यांनी माझ्याबद्दलचा राग व्यक्त करावा आणि असं मलाही कळलं नाही अजूनपर्यंत. तरीसुद्धा मी माझ्या अपमानापेक्षा मला माझ्या देशाचं संविधान आणि लोकशाही महत्त्वाची आहे. त्यासाठी माझा अपमान मी गिळायला तयार आहोत. पण अजूनही दोस्तीचा हात आम्ही पुढे ठेवला.